न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सोन्याच्या अंगठ्या गहाळ झाल्याची तक्रार 90 वर्षीय त्र्यंबक वाठोरे यांची पोलिसांकडे धाव। कळवण येथील 90 वर्षीय त्र्यंबक वाठोरे यांना सौम्य स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना नाशिक मुंबई नाका येथील निदान हार्ट केअर सेंटर या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तपासणीसाठी जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या बोटातील 2 सोन्याच्या अंगठ्या खिशात ठेवल्या होत्या। मात्र तपासणी झाल्यानंतर त्या अंगठ्या गहाळ झाल्याचं त्यांच्या लक्षात आलंय। वाठोरे यांनी तात्काळ हॉस्पिटल प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली। डॉक्टर्सकडे तक्रार नोंदवल्यानंतरही आणि सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करूनही त्या अंगठ्या मिळून न आल्याने त्यांनी आपल्या कन्या कल्पना वाठोरे यांच्या माध्यमातून मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल केली। 15 दिवस उलटूनही तपासात कोणतीही प्रगती न झाल्याने कल्पना वाठोरे यांनी अखेर 2 डिसेंबर रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन निवेदन दिलंय। हॉस्पिटल प्रशासनाकडून गंभीर दुर्लक्ष झाल्याचा आरोपही कल्पना वाठोरे यांनी केला आहे। घटनेचा तपास तातडीने करून माझ्या वडिलांना न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली। नमस्कार, माझे नाव कल्पना त्र्यंबक वाठोरे। हे माझे वडील त्र्यंबक पांडुरंग वाठोरे यांचे वय 97 वर्ष आहे। त्यांना मागील 14 नोव्हेंबरला हृदयविकाराचा थोडासा नॉर्मलचा झटका आल्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला त्यांचा 2D इको काढण्यासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले। तर नाशिक येथे आम्ही बॉम्बे नाक्याला असलेले निदान हार्ट केअर सेंटर डॉक्टर प्रशांत पवार यांचे तिथे मी वडिलांना घेऊन आलेली असताना तिथे 6:30च्या सुमारास त्यांच्या हातामध्ये 2 अंगठ्या होत्या, एक 8.5 ग्रॅमची, एक 5 ग्रॅमच्या, दोन्ही 24 कॅरेटच्या होत्या। तर त्यांनी डॉक्टरांच्या केबिनमध्ये 2D इको काढण्यासाठी जाण्याआधी त्यांनी दोन्ही अंगठ्या काढून त्यांच्या टोपीमध्ये ठेवलेल्या होत्या। परंतु तपासणी करून बाहेर आल्यानंतर त्यांनी लागलीच जेव्हा खिशामधली टोपी काढून बघितले तर दोन्ही अंगठ्या गहाळ झालेल्या होत्या। तर ही तक्रार मी डॉक्टरांकडे ताबडतोब केली। तर डॉक्टरांनी मला सांगितले की मी त्यांना सांगितले की डॉक्टरांना जेव्हा वडिलांना माझ्या टेबलवर झोपवले, त्यांचे खिसे उलटे केले तर खिशातून टोपीमधून दोन्ही अंगठ्या उलट्या झाल्यामुळे दोन्ही अंगठ्या पडलेल्या आहेत। तर प्लीज आम्ही आमची खूप म्हणजे आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला कळकळीची की आमची कष्टाची घामाचा पैसा आहे तो त्यांनी माझ्या वडिलांना घेतलेली होती, ती त्यांची इच्छा म्हणून, तर ती चोरीला गेलेली आहे। तर तुम्ही प्लीज त्याचा शोध लावा। परंतु डॉक्टरांनी टाळाटाळ करत मला सांगितले की तुमच्या वडिलांनी बाहेरच पडल्या असतील। त्याच्यानंतर मी त्यांना डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की मला इथला कॅबिन म्हणजे हॉस्पिटलमध्ये असलेला CCTV फुटेज दाखवण्यात यावा। तर त्यांनी ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये सिद्ध झाले की माझ्या वडिलांनी व्हीलचेअरवर असताना कॅबिनमध्ये डॉक्टरांच्या जाण्याच्या आधी दोन्ही अंगठ्या काढून खिशामध्ये ठेवलेल्या होत्या। परंतु जेव्हा बाहेर तेव्हा मी डॉक्टरांना विनंती केली की प्लीज माझ्या वडिलांची ते अंगठ्या चोरीला गेलेले आहेत, तर त्या प्लीज त्याचा शोध घ्या आणि आम्हाला त्या परत कराव्या। तर डॉक्टरांनी टाळाटाळ करत की आमच्या हॉस्पिटलचे नाव तुम्ही खराब करू नका, आमच्या हॉस्पिटलमध्ये असं होणारच नाही आणि असं हे करून त्यांनी 10 वाजेपर्यंत टाळाटाळ केली। त्याच्यानंतर त्यांनी पोलीस बोलवले, मुंबई नाका पोलीस स्टेशनचे PSI डॉक्टर PSI साहेब बेग साहेब आले। त्यांनी सगळी विचारपूस केली, CCTV फुटेज चेक केलं। त्याच्यानंतर त्यांनी हे सिद्ध केलं की झालं की अंगठ्यामध्येच कॅबिनमध्ये गेलेले आहेत। त्याच्यानंतर बेग साहेबांनी ज्यांना म्हणजे संशयित म्हणून आहेत आम्ही सांगितलं त्यांच्या झटक्या हॉस्पिटलची तपासणी न करता उलट माझ्या वडिलांचं वय 97 वर्ष असून त्यांचे कपडे काढले, माझ्या ड्रायव्हरचे जो माझ्या भावासारखा घरातला फॅमिली मेंबर आहे त्याचे कपडे काढले, माझी गाडी चेक केली, माझी बॅग चेक केली। तर हा आमच्यावर कुठेतरी एक प्रकारचा अन्याय झालेला आहे असं मी म्हणते। आणि आपला नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे असं जर आपण ठामपणे म्हणत आहोत तर मी पोलीस आयुक्त साहेब यांच्याकडे एक कळकळीचे हात जोडून विनंती करते की माझ्या वडिलांना त्या घटनेमुळे मानसिक धक्का बसलेला आहे। त्यांना तुम्ही बघू शकता आता त्यांची काय कंडिशन आहे। तर त्यांना त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो दूर करावा डॉक्टरांच्या चुकीमुळे आणि डॉक्टर प्रशांत पवार यांची हे करून चौकशी चांगली करून त्यांना माझ्या जे वडिलांची नुकसान भरपाई त्यांच्या चुकीमुळे झालेली आहे, त्यांचे नाव फक्त हॉस्पिटलचे वाचवण्यासाठी, त्यांच्या स्टाफची नाव वाचवण्यासाठी त्यांनी आम्हाला गरीब लोकांना जर टार्गेट केलेला असेल तर जो आमच्यावर अन्याय झालेला आहे तो पोलीस आयुक्त साहेबांना मी कळकळीची विनंती करते की तो दूर करावा आणि माझ्या वडिलांची जी चोरीला वस्तू गेलेली आहे ती नुकसान भरपाई करून द्यावी डॉक्टर प्रशांत पवार यांची। मी आज PI साहेबांकडे जाऊन आली असताना आता मी पोलीस आयुक्त साहेबांकडे पण निवेदन दिलेलं आहे की याची तपासणी करावी आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा असं मी त्यांना निवेदन आताच देऊन आलेली आहे।